नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे। बघा इकडे ना मीटरचं अस्तर घेतलंय बरं का, म्हणजे मला आहे ना कप्स अटॅच करायचे, अजून अस्तर लागेल। तर यात कलरचा आहे ना दुसरा तुकडा आहे, तो मी नंतर यूज करीन बरं का, डबल अस्तर लावेन तेव्हा। पण आता आहे ना जे मेन पॅटर्न राहतं ना ते बनवून घेते। आणि बघा 4 फोल्ड करायचं आहे बरं का। डायरेक्ट मी इथं कुठे पण फार्मा का पेपर पॅटर्न काहीच नाही वापरते, डायरेक्ट अस्तरवरती प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करते बरं का। नक्की बघा तुम्ही, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आणि बघा 40 साईजचं ब्लाऊज आहेत, एक घडी मी 10ची घेणार आहे आणि 2 इंच इथं जास्तीचा कपडा घेणार आहे। असं मी 4 फोल्ड केलं आहे आणि आता कट करून घेते। डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते बरं का। प्रिन्सेस कट असो की योगपट्टी, 4 टक्स, कटोरीचा फार्मा वापरते, पण मी ना डायरेक्टसुद्धा कटिंग करू शकते बरं का। मला खूप ताईंनी कमेंट केल्या होत्या की डायरेक्ट अस्तरवरती ताई कटोरी कशी काढतात ते काढून दाखवा। मी त्यांच्यासाठी ना खूप व्हिडिओ केलेले, ते पण तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। आणि बघा इकडे ना 4 फोल्ड केलं, हां बघू शकता तुम्ही। आणि आता आहे ना पूर्ण लंबाई घ्यायची मला। बघा इथं कस्टमरची लंबाई आहे 15, तर मला 16 घ्यायची बरं का, त्यांना लांब ब्लाऊज लागतं। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करते, मी ज्या एरियात राहते ना त्या एरियात छोटे ब्लाऊज नाही घालत ते, जास्त करून 14चं 15चं, 15 नाही तर 16 एवढीच लंबाई राहते बरं का। कमी लंबाईचं नाही म्हणतात ते, त्यांना आहे ना पाठीमागे उचकलेलं नाही आवडत। आणि बघा इकडे ना शोल्डर घेते मी, आता 6 घेते शोल्डर। तर बघा 6 घेतलं आहे। आणि हा मुंडा आहे ना, हा पण मी 6.5 घेतला आहे बरं का। मी ती 1 इंच आणि अर्धा इंचवरती छान अशी टिक केली नेहमीप्रमाणे आपण। मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज कटिंग करून दाखवते बरं का, डायरेक्ट अस्तरवरती करते। आणि बघू शकता तुम्ही, डायरेक्ट तुमच्याशी पूर्ण व्हिडिओला पहिल्यापासून तर लास्टपर्यंत शेअर करते। असं नाही की म्हणजे पुढचं दाखवायचं मग नंतर मागे पाठीचा भाग नंतर दाखवायचा, स्लीव नंतर दाखवायची। मी एकाच व्हिडिओमध्ये 10 ते 12 मिनटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज कटिंग तुम्हाला खूप समजवण्याचा प्रयत्न करते बरं का। आणि बघा इकडे पुढचा गळा आहे ना डिझाईनचा आहे, तर लांबीला मी ना 7 घेते बरं का। तर आता नुसती लांबी घेते 7। पहिले आपण आहे ना छातीचा भाग ते सर्व मापून घेऊ। आणि बघा इकडे एक घडी आहे ना 10ची आली आहे, तर मी इथं 10 घेतलं आहे बघू शकता, आणि 2 इंच जास्तीचं। तर 40 साईजचं ब्लाऊज आहे ना, ते 4 घड्या करायच्या। तर एक घडी इथं 10 आली, म्हणजे 4 घड्या केल्या आहे बरं का मी इथं। फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोघं एकाच साथ कटिंग करायचे ना, त्याच्यामुळे 10 घेतली एक। आणि इकडे कमरेची फिटिंग आहे ना 9 घेते आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेते इथं। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बरं का। आणि बघा मी तुम्हाला एवढं कट करून दाखवते, मग फ्रंट पार्टमध्ये ना प्रिन्सेस कट कसे काढायचे आणि डिझाईनचा गळा कसा काढायचा ते पण तुम्हाला सांगते बरं का। बघू शकता लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये कशी कटिंग केलेली ते नक्की एकदम, म्हणजे माझं कसं आहे, जसं मी कस्टमरचे ब्लाऊज कटिंग करते ना तेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते बरं का। खरं सांगते, मला स्वतःचं ब्लाऊज वगैरे शिवायलासुद्धा टाईम राहत नाही, स्टिचिंग एवढी भरपूर राहते माझ्याकडे खूप सारी। आणि बघा इकडे ना आता फ्रंट पार्ट काढते, मागे हुकचं ब्लाऊज आहे म्हणून पुढे हा भाग आहे ना बंद राहू द्यायचा आहे आपल्याला। आणि बघा इकडे ना गळा कट करून घेते मी। आता पुढचा गळा आहे ना लांबीला 7 घेतला आहे बघू शकता तुम्ही। आणि आता आहे ना मला त्यांनी डिझाईनचा गळा सांगितला आहे बघू शकता, तर इथं आहे ना मी असं 3 घेते बरं का। हे जे अंतर आहे ना हे 3 घेतलं आहे बघू शकता तुम्ही। आणि हा आहे ना 2.5वरती असा व्यवस्थित छान असा त्यांना हा राऊंड आहे ना असा यायला पाहिजे त्यांना। असं मोबाईल पॅटर्न पाठवलं आहे बरं का मला त्यांनी, तर नक्की व्यवस्थित तुम्ही बघा। खूप छान आणि सुंदर असा गळा स्टिचिंग केल्यानंतर खूप छान होणार आहे बरं का। आणि बघा इकडे आता प्रिन्सेसचं माप घेते मी, तर वरचा हा जो पॉईंट आहे ना 10.5वरती काढला आहे बघू शकता। आणि 3.5वरती ना इथं अशी टिक करायची, आणि इकडे ना 3वरती टिक करायची बरं का। हे बघा लिहून देते मी, हे 3.5 घेतलं, हे 3 घेतलं आहे आणि 10.5वरती हा वरचा पॉईंट काढला आहे, हा 10.5 काढलेला आहे आणि 3.5 त्याच्यासमोर घ्यायचं आहे आणि इकडे 3 घ्यायचं आहे आपल्याला। आणि हा नेहमीप्रमाणे इथं आहे ना मध्ये जे अंतर राहतं ना 2 घ्यायचं आहे बरं का। आणि ही स्ट्रेट लाईन 1.5 इंचची घ्यायची। बघा खूप छान आणि सुंदर असा राऊंड द्यायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते बरं का। इथं कुठे पण मला फार्माचं ब्लाऊज नाही आवडत, खरं सांगते तुम्हाला। डायरेक्ट पेपर कटिंगसुद्धा नाही आवडत मला, डायरेक्ट अस्तरवरती कटिंग केलेलं खूप छान वाटतं। अस्तर कमी लागतं, ब्लाऊजसुद्धा छान बसतं सुंदर असं।
आणि आज आहे ना कप्सचेच ब्लाऊज मला दिवसभरातून स्टिचिंग करते बरं का मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते थोड्या वेळाने. पहिले ब्लाऊज कटिंग करून घेते आणि बघा इकडे ना हे सुद्धा प्रिन्सेस कट करून घेते. आता बघू शकता तुम्ही छान असं. आणि आता पुढचा गळा आहे ना तो सुद्धा कट करून घेते बरं का. डिझाईनचा गळा आहे, मोबाईल पॅटर्न मला आहे ना पाठवलं आहे त्यांनी. मागे सुद्धा डिझाईनचा गळा आहे आणि इथं लेस नाही तर आपण पायपिंगसुद्धा लावू शकतो, पण त्यांनी ना मला लेस लावायला लावलेली. हा फ्रंट पार्ट छान असा रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही. आणि आता आहे ना बॅक पार्टसुद्धा मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. हा नक्की समजला असेल ना एवढा फ्रंट पार्ट तर नक्की मला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्याकडनं कुठे काही चुकलं असेल ना ते सुद्धा सांगा. मी ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आणि नवीन काही करून दाखवायचा प्रयत्न करीन बरं का. मला जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी शेअर करते. आणि बघा आता मागचा गळा घेते बॅक पार्ट. तर आता आहे ना हा मागचा गळा आहे ना 3 घेतला आहे आणि ना मला मागे ना बघा तुम्ही मला मोबाईल पॅटर्नच पाठवलं आहे तर मी इथं 5 घेते बरं का. हे ना लांबीला हा 3 घेतला रुंदी आणि लांबी ना 5 घेतली बघू शकता तुम्ही. आणि खालून मला आहे ना 3 हुक सांगितले मागे तर मी इथं 3 हुकचे 3 इंच अंतर घेतलेलं आहे. आणि छान असं मस्त आहे ना हे जे गळा आहे ना हा 3 3.5 घेऊ शकतो बरं का डीप. आणि इथं आहे ना दोरी येणार आहे असं काही व्यवस्थित मोबाईल पॅटर्न आहे ना. इथं आहे ना कोण ट्रँगल नाही बरं का, इथं गोल आहे थोडंसं असं. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला ते मला मोबाईलमध्ये जसं आहे ना तसंच शिवायला लावलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे मी सांगते. नाही तर मी मागचे एक व्हिडिओ केला आहे मस्त छान असं पार्टीवेअर साडीचं, त्यांनी ना ट्रेंगलमध्ये सांगितलं होतं, खूप छान झालं होतं बरं का. ते त्यांना खूप आवडलं आणि खूप सुंदर असं ब्लाऊज झालं होतं. आणि बघा हे सुद्धा छान असं मी तुमच्याशी ना कटिंग करते. हे जो हा डीप आहे ना हा तुम्ही कस्टमरवरून अवलंबून राहतं बरं का. आता मी इथे ना 4 घेतला आहे हा डीप आणि हे हा गळा आहे ना 4 नाही तर 5 उतरवू शकता तुम्ही. आता मला आहे ना त्यांनी मोबाईल पॅटर्न सांगितलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात आहे ना मीडियम डिझाईन आहे म्हणून मी ना तेवढं करायचा प्रयत्न करते. आणि बघा इकडे छान असा हा गळा आणि नेहमीप्रमाणे मागे हा टक्स घ्यायचा आहे. आणि मागे हुकचं ब्लाऊज आहे बरं का, खूप छान आणि सुंदर असं बघू शकता तुम्ही. इथे ना असं गोल राऊंडमध्ये बरं का, म्हणून मी ना जास्त ट्रायंगलमध्ये नाही घेते. आणि इथे ना दोरी येणार आहे तो तुम्हाला आहे ना ओपन करून दाखवते. खूप छान आणि सुंदर असे मस्त नॉर्मल डिझाईन आहे बघू शकता. कसं वाटलं नक्की आवडलं असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. लेस लावून एक नंबर दिसणार आहे हा गळा. बघा आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोघं छान असे रेडी झालेले आहे. आणि आता स्लीवसुद्धा तुम्हाला कट करून दाखवते. तर स्लीव बघा नेहमीप्रमाणे आपण जेवढी छातीची रुंदी राहते ना त्याच्यावरनं स्लीव काढायची. ते छातीची रुंदी आहे ना 1 घडी छातीची तर 10 आली आहे तर 10मधून आपल्याला आहे ना 1 इंच कमी करून घ्यायचं आहे. तर 9 घेणार आहे मी तर स्लीवची रुंदी. तर बघा इकडे 9 घेणार आहे. कपडा थोडा कमी पडणार आहे, जॉईंट देईन मी स्टिचिंग करताना. आणि जॉईंट कसं देतात त्याचासुद्धा एक स्पेशल व्हिडिओ केला आहे बरं का. तो नक्की मी कशाप्रकारे व्यवस्थित असा जॉईंट देते ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघा इकडे स्लीवची लंबाई आहे ना 11 घेते. 10 आहे तर 11 घेते बरं का. इकडनं सुद्धा 11 घेते बघू शकता तुम्ही. आणि 3.5 वरती टिक केली नेहमीप्रमाणे. छान असे स्लीव मच्छी कट काढून घ्यायचा आहे. आणि हा दंडघेर आहे ना हा सुद्धा 5.5 आला आहे. आणि हे व्यवस्थित असं बघा छान अशी मी ड्रॉ करून दिलेली स्लीव. आणि इथे ना खूप मला पट्टी जॉईन करावी लागणार आहे बरं का. तर मी नंतर स्टिचिंग करता आहे ना जॉईन करेन ती. बघा ही सुद्धा पट्टी आहे. तर बघा या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आणि स्टिचिंग करताना आहे ना जॉईन करून घ्यायची. हे बघा निघाली ना सुंदर असे स्लीव. आणि बघा आजचा हा छोटासा व्हिडिओ बघू शकता तुम्ही. आणि मी तुम्हाला आहे ना ब्लाऊज स्टिचिंग केली ते सुद्धा सांगते बरं का. बघा आता मेन ब्लाऊज पीसवरती सुद्धा मी तुम्हाला आहे ना स्लीव कट म्हणजे पूर्ण ब्लाऊज पीस अस्तर कटिंग केलं ना ते सुद्धा आता करून दाखवते बरं का. मी हे नाही करत कारण व्हिडिओ मोठा होतो, पण एखाद्या दिवशी म्हटलं चला केल्याने काही हरकत नाही. आणि बघा छान असं ना जॉईंट देईन. याला नाही येणार जॉईंट कारण हे मोठं ब्लाऊज पीस आहे मीटरचं. तर हे आहे ना जे अस्तरवरती आहे ना त्याला देईन बरं का जॉईंट. आणि बघा छान असं इकडे ना बॅक पार्ट घेऊन घेते. हा बॅक पार्ट आहे ना मागे हुक आहे त्याच्यामुळे ते इकडनं बंद भागकडनं मला आहे ना पुढचं घ्यायचं आहे बरं का.
जे म्हणजे याच्यावरती ना मागे हुक आहे ना ते चालेल, आणि इकडे बंद भागकडनं हा पुढचा भाग घ्यायचा आहे आपल्याला. आणि हा प्रिन्सेस कट जे आहे ना, असं मोठं ब्लाऊज पीस राहिलं ना की आपल्याला खूप छान वाटतं बरं का कटिंग करायला, की तर टेन्शन नाही असं. आणि कसं राहतं, कमी छोटं ब्लाऊज पीस राहिलं ना तर खूप टेन्शन येतं, की कटिंग करायला सुद्धा कंटाळा येतो आणि स्टिचिंग करायला सुद्धा कंटाळा येतो बरं का. तर मग तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्याशी खूप वेळेस असं होतं बरं का, लांब बाई राहते आणि ब्लाऊज पीस खूप कमी पडतं, पण खूप ॲडजस्ट करून शिवावं लागतं. कारण आपण कस्टमरांना नाही, प्रत्येकाला नाही समजू शकत. ते एकच सांगता की नाही म्हणजे बसतं, पहिल्यांदा एकदा शिवलं तेव्हा बसवलं, पण असं नाही समजत की ते पहिलं ब्लाऊज पीस ते मोठं असेल. आणि काही काही एकदम कमी दामच्या साड्या राहताना त्या खरंच खूप ब्लाऊज पीसमध्ये कमी येतं बरं का. त्याच्यामध्ये शिवायला खूप ॲडजस्ट करावी लागते. तर बघा इकडे छान असतं अस्तरसोबत मी आहे ना, एक जास्त मेन फॅब्रिक आहे ना ते थोडं जास्तच कटिंग करते बरं का. तर बघा छान असं मी मस्त ब्लाऊज अस्तरसोबत आणि ब्लाऊज पीससोबत कट करून दाखवलं आहे तुम्हाला. नक्की व्हिडिओ. आणि कपसुद्धा अटॅच करायचे आहे बरं का. बघू शकता 40 नंबरचे कप्स आणले. आणि बघा आज एवढे असं छान असं मी ब्लाऊज कटिंग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की सांगा. आणि बघा आजचे ब्लाऊज स्टिचिंग केलेले ना, बघू शकता कप्स टाकून ब्लाऊज स्टिचिंग केले. तर बघू शकता छान अशी मी ना गोल्डन कलरची पायपिंगसुद्धा केली बरं का. आणि ना 36 नंबरचे कप्स अटॅच केलेले, खूपच कमी बॉडी. आणि बघा छान असा मागे मटका गळासुद्धा घेतला आहे. मागे हुकचं ब्लाऊज आहे, सुंदर असं. बघा हे एक, आणि बघा दिवसातून मला आहे ना मी 3 ब्लाऊज कप्स अटॅच करून शिवले आज. आणि बघा याला सुद्धा कप्स अटॅच केले 38 नंबरचे. आणि ना पानगडा घेतला आहे, गोल्डन कलरची पूर्ण पायपिंग घेतलेली. बघा छान असा मस्त मागे मटका गळ्याचा लूक आलेला आहे, खूप सुंदर असं ब्लाऊज झालेलं आहे. आणि बघा हे सुद्धा आहे ना अजरकचे कपडा म्हणतो ना त्याची साडीचं हे बघू शकता, खूप छान असं आहे ना. इथं सुद्धा मला पानगडा सांगितला होता त्यांनी, आणि पूर्ण खालून आहे ना पायपिंग केलेली. याला सुद्धा आहे ना 40 नंबरचे कप्स अटॅच केले बरं का. आणि बघा मागे छान असा मस्त डिझाईन गळा दिला आहे. मला हा सुद्धा गळा आहे ना मोबाईल पॅटर्न पाठवला होता बरं का. याचा आहे ना शॉर्ट व्हिडिओ मी केला आहे, अपलोड केला आहे, तो नक्की जाऊन माझ्या चॅनलवरती बघू शकता. तर बघा कसे वाटले तुम्हाला कप्स अटॅच केलेले ब्लाऊज. आणि आजची ब्लाऊज कटिंग आवडला असेल ना तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.